नांदेड जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली, पूर परिस्थिती ओसरली, त्यानंतर जे आहे ते शेती पिकाच्या नुकसानाची दाहकता आता समोर येताना पाहायला मिळते। आता मी नांदेडच्या देगाव बुद्रुक शिवारात आहे। आपण बघतोय ही संपूर्ण जे आहे ते हळद 4 महिन्यापूर्वी लागवड केली होती। मात्र ज्या पद्धतीनं नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती, जोरदार पाऊस झाला होता, त्यामुळे जे आहे ते ही संपूर्ण हळद आता हातची गेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। या हळदीचं मोठं नुकसान झाले। या हळदीवर जे आहे ते जवळपास 7 ते 8 दिवस पाणी होतं, त्यामुळे अशी जी आहे ती दुरावस्था या हळदीत झालेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मोठं नुकसान नांदेड जिल्ह्यात जे आहे ते जोरदार पावसामुळे झालं आहे। खरं तर आकडेवारीनुसार 6,50,000 हेक्टरवर शेती पिकाचं नुकसान नांदेड जिल्ह्यात झालं आहे। महाराष्ट्रात सर्वाधिक जर नुकसान कुठे झालं असेल तर ते नांदेड जिल्ह्यात झालंय। मात्र असं असताना सुद्धा अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, त्यामुळे शेतकरी सुद्धा हातबल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि हे हळद पाहतोय आपण, ही हळद जी आहे ती संपूर्णपणे आता वाळून गेली आहे, सुकून गेली आहे। आता यातून काहीही शेतकऱ्याला होणार नाही, अशा पद्धतीचं मोठं नुकसान आपण नांदेड जिल्ह्यात झालेलं पाहतोय। खरं तर यापूर्वी सुद्धा नांदेड जिल्ह्यात मोठं नुकसान झालं होतं, मात्र गेल्या 8-10 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे आणि पूर परिस्थितीमुळे पुन्हा या आकडेवारी जी आहे ती मोठी भर पडली आहे। आपण जर बघितलं तर समोरच्या शेतीत सुद्धा हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हळदीतून मोठं उत्पन्न मिळतं, मात्र हळदीला लागवड खर्च सुद्धा मोठा असतो। 4 महिन्यापूर्वी जे आहे ते हळदीची लागवड केली होती आणि यातून मोठं उत्पादन मिळेल अशी अपेक्षा या शेतकऱ्याला होती। मात्र असं असताना ज्या पद्धतीनं निसर्गानं घाला घातला आणि त्यामुळे जे आहे ते अशा पद्धतीनं शेती पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आपण जर बाजूच्या साईडला बघितलं तर समोर ऊस दिसतो, मात्र ऊसाच्या पुढे जे आहे ते आपल्याला काळी शेती पाहायला मिळते। या शेतीमध्ये जे आहे ते शेतकऱ्यानं भाजीपाल्याची लागवड केली होती, मात्र जोरदार पुरामुळे ही संपूर्ण भाजीपाला जे आहे ते या ठिकाणी वाहून गेला आहे, खराब झाला आहे आणि हे संपूर्ण रान आता काळ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आता शेतकऱ्याकडे आपलं म्हणावं असं काही राहिलं नाही। आपण या ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांसोबत सुद्धा संवाद साधणार आहोत। नेमकी काय नुकसान झाले आपण जर बघितलं, या ठिकाणी आपल्यासोबत स्थानिक शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। बसा, काय नाव आहे, काय नुकसान झाले तुमचं? माझं नाव शिवाजी संभाजी जाधव, राहणार देगाव बुद्रुक, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून गेल्या गुरुवारी रात्रीला पूर आला या शेतामध्ये। तेव्हापासून आज रात्री फक्त पाणी उतरलं बघा। आता हे पूर्ण 2-3 एकर हळद आहे, 1-1.5 एकर माळवा आहे, भेंडी होती, चवळी होती, दोडका होता, कारला होता, काकडी होती, ही पण हळद आहे। तुमचं काय नाव आहे? आता इतकं नुकसान झाले, काय मागणी आहे सरकारकडे? माझं नाव विठ्ठल संभाजी जाधव। माझी सरकारकडे एकच मागणी आहे, बाबा तुमच्या जे 8,000 जे 8,500 रुपये आम्हाला शेतकऱ्याला देऊ केलेले, त्याच्यामध्ये आमचं निंदनाचा खर्चसुद्धा निघत नाही। आणि या हिशोबानं आमच्या हळदीचं जवळपास 2 ते 2.5 लाख रुपये नुकसान झालेलं आहे। काय करणार आम्ही यांच्या 8 आणि 8,500 मध्ये? असं बघून आम्हाला शेताकडे यावं वाटत नाही। काय सांगणार बघा, या हळदीची व्यवस्था काय राहिले याच्यामध्ये? काहीच राहिलं नाही, सगळे पानं वाळून गेलेत, सगळा गाळ साचून बसलाय, सगळ्या पोंग्यामध्ये पाणी गेलेलं आहे, गाळ बसलेला आहे, गाळ लेकरासारखं झोपला आम्ही लहानपणापासून। पूर्ण नासून गेली हळद बघा। हे आम्हाला सरकारला एकच म्हणायचं, बाबा आमचं निदान खर्चा तरी संपूर्ण द्यावा। आमची उत्पन्न जेवढी निघेल तेवढे तर देऊ शकत नाही, पण खर्चा तरी पण त्यांनी द्यावा। आमचा जवळपास 2 ते 2.5 लाख रुपये आमचा खर्च झाला या हळदीला। निश्चित आपण बघतोय ह्या शेतकऱ्या होत्या, अक्षरशः हे सगळं दाखवताना शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू अनावर झालेत। खरं तर जगाचा पोशिंदा बळीराजा पाय देईल तिथं पाणी काढायची ताकद असते, मात्र ज्या पद्धतीने निसर्ग कोपलाय आणि सरकार आता जे ते नुकसानीसाठी परीक्षा पाहतं, तेव्हा शेतकरी अशा पद्धतीनं ढसा रडायला लागतो। आता मायबाप सरकारनं या शेतकऱ्याचे अश्रू पुसावेत, तरच शेतकरी उभा राहील। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, देगाव, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।